बाळा, तू तुझ्या स्वतःला नेहमी कमी समजत असतेस. तुझ्यामध्येच काहीतरी कमी असेल म्हणून तुझ्यासोबत असे घडले हा विचार तू सतत करत असतेस. पण बाळा, तू अजून खरे तर तुझ्या स्वतःला ओळखलेच नाहीस. जरा तुझ्या स्वतःकडे तू बघ आणि मागे वळून बघ. तुझ्यात झालेला हा बदल तुला दिसून येईल. तुझे बदललेले रूप, तुझा बदललेला स्वभाव, तुझे शांत होणे, तुझे दूर जाणे, हे सगळे काही लोकांच्या दुःखाचे कारण बनलेले आहे. आणि तुला वाटते माझ्यातच कमतरता आहे. त्यामुळेच आज आम्ही तुला समजवण्यासाठी, खरी परिस्थिती तुला दाखवण्यासाठी आलेलो आहोत. बाळा, स्वतःला पहिला कमी समजणे, स्वतःला चुकीचे समजणे तू पहिला बंद कर. तुम्ही चुकीचे नव्हता, तुम्ही बदलला. कारण वेळेने तुला बदलायला भाग पाडले. लोकांनी तुला शिकवले, अनुभवांनी तुला घडवले. ज्यावेळी तू प्रेमाने, विश्वासाने सगळ्यांना जवळ घेतलेस, तेव्हा त्याच लोकांनी तुझ्या मनावर जखमा केल्या. तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला आणि त्या वेदनेतून तुम्ही तुमच्या स्वतःला बदलायला शिकला. पण काही लोकांना तुझे जुने रूपच हवे होते, कारण त्यांना तुझे साधेपण वापरायला सोपे जात होते. तुझे मऊ मन त्यांना फायद्याचे होते. तुझे हो म्हणणे त्यांना सुखाचे होते. आणि आता तुम्ही नाही म्हणायला लागलेला आहात. आता तुम्ही स्वतःचा विचार करायला लागलेला आहात. म्हणून त्यांना वाटते की तुम्ही बदललेला आहात, तुम्ही वाईट झालेला आहात. पण बाळा, लक्षात ठेव, तुझे बदलणे हा तुझा अपराध नाही, तो तुझ्या आत्मसन्मानाचा जन्म आहे. ज्यांचे तुझ्यावर खरेच प्रेम आहे ते तुझ्या बदलाला समजून घेतील. ते तुझ्या शांततेतला अर्थ ओळखतील. ते तुझ्या अंतर राखण्यातील वेदना पाहतील, समजून घेतील. पण ज्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ होता, त्यांना तुझे बदललेले रूपच त्रासदायक वाटेल. बाळा, तुम्ही आता पहिल्यासारखे राहिलेला नाही आणि हेच योग्य आहे. तुझी वेदना आम्हाला दिसते. फक्त एकच गोष्ट तू लक्षात ठेव, बदल होणे चुकीचे नाही, पण स्वतःला हरवणे चुकीचे आहे. तू स्वतःसाठी बदल. ज्यांना तुझे खरे मूल्य कळेल ते कधीच तुझ्या बदलामुळे दूर जाणार नाहीत. ते तुझ्या बाजूला उभे राहतील. आणि जे दूर जातील त्यांना तू जाऊ दे. कारण काही लोक निघून गेले तरच तुझ्या आयुष्यात योग्य लोक येतील. बाळा, तुझे बदललेले रूप हे तुझे सामर्थ्य आहे, तुझे संरक्षण आहे. त्याला कधीही तू कमी समजू नकोस. आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी आहोत. तुम्ही एकटे नाही, तुम्ही कधी एकटे नव्हताही. आम्ही नेहमी तुझ्या सोबतच होतो. फक्त आम्ही तुला दिसत नाही, पण काही अनुभवातून, काही संकेतातून तुला आमचे असणे हे जाणवते. बाळा, तू फक्त पुढे चालत राहा, तुझ्या मार्गावर, तुझ्या सत्यावर, तुझ्या आत्मसन्मानावर. तू काळजी करू नकोस. ही तुझी आई नेहमी तुझ्यासोबत आहे. विश्वास ठेव. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, जेव्हा तुम्ही बदलला तेव्हा फक्त तुझे रूप नाही बदलले, तर तुझ्या आजूबाजूचे सगळे जगच बदलले. जे लोक आधी रोज तुझ्याशी बोलायचे, आज तेच शांत झालेले आहेत. जे तुझ्या जवळ असायचे तेच आज दूर गेलेत. आणि तुम्ही विचार करताय की माझ्यातच काहीतरी चूक आहे, तर नाही. बाळा, चूक तुझ्यात नाही, चूक त्यांच्या अपेक्षांमध्ये होती. त्यांना वाटत होते तू कायम तशीच राहशील, नेहमी त्यांच्या सोयीचा, नेहमी त्यांच्या मनासारखा. पण तू माणूस आहेस, सावली नाहीस. कोणाच्याही मागे फिरण्यासाठी, कोणाच्याही इच्छेनुसार वागण्यासाठी तू कोणती बाहुली नाहीस.
तुलाही भावना आहेत, तुलाही मर्यादा आहेत, तुलाही तुझे स्वतःचे आयुष्य आहे. तू जेव्हा स्वतःसाठी उभे राहायला लागलीस तेव्हा त्यांना त्रास झाला, कारण आता तू त्यांचे ऐकणे बंद केलेस. लोकांना सवय असते की ज्यांना ते वापरतात ते अचानक स्वतःसाठी उभे राहिले की त्यांना ते सहन होत नाही. बाळा, तू आधी खूप सहन केलेले आहेस. तुझ्या मनातले दुःख तू दडपून ठेवलेले आहेस. तुझ्या वेदना तू लपवल्या फक्त इतरांना आनंदी ठेवण्यासाठी. पण एक दिवस तुझे मन थकले आणि तू ठरवलेस, आता पुरे, आता मी स्वतःसाठी जगणार. तो क्षणच तुझ्या आयुष्यातला सर्वात मोठा बदल होता. तो क्षण तुझ्या आत्मसन्मानाचा जन्म होता. पण प्रत्येक बदलाला एक किंमत द्यावी लागते. तुझ्या बदलाची किंमत, काही नाती तुटली, काही लोक दूर गेले, काही चेहऱ्यांचे खरे रंग दिसले. हे जे सगळे झाले त्याबद्दल तुला खूप वाईट वाटत आहे, कारण तुम्ही मनाने खूप चांगले आहात. तुला अजूनही सगळ्यांना सोबत ठेवायचे आहे. तुला अजूनही कोणालाही दुखवायचे नाही. पण लक्षात ठेव, कधी कधी स्वतःला वाचवण्यासाठी इतरांना दुखावणे आवश्यक असते. कायमच इतरांची मने जपता येत नाहीत. तुम्ही जर परत आधीसारखे झालात तर पुन्हा तेच लोक तुझ्या आयुष्यात येतील आणि तुला पुन्हा तसेच दुखावतील. म्हणून मागे वळून पाहू नकोस. ज्यांनी तुला सोडले त्यांच्यासाठी स्वतःला बदलू नकोस, कारण त्यांनी तुला समजून घेतले असते तर ते आजही तुझ्या सोबत असते. बाळा, तुझे शांत होणे, तुझे कमी बोलणे, तुझे स्वतःमध्ये राहणे ही सगळी कमजोरी नाही, ते तुझ्या आतल्या शक्तीचे चिन्ह आहे. तुम्ही आता लोकांना ओळखायला शिकलेले आहात. कोण खरी आहे, कोण फक्त वेळ घालवत आहे, कोण तुझ्यासाठी आहे आणि कोण फक्त स्वतःसाठी. ही समज खूप महत्त्वाची आहे, कारण आयुष्यात चुकीच्या लोकांसोबत दुःखात राहण्यापेक्षा एकटे राहून सुखदायक शांत आयुष्य जगणे हे केव्हाही चांगलेच असते. त्यामुळे तुम्ही एकटे आहात म्हणून नाराज होऊ नकोस आणि स्वतःला कधीच एकटे समजू नकोस. आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत हे लक्षात ठेव. बाळा, जरी तुला आज एकटे वाटत असेल तरी तुझ्या प्रत्येक क्षणी, तुझ्या प्रत्येक वेदनेत, तुझ्या प्रत्येक अश्रूत आम्ही नेहमी तुझ्या सोबतच आहोत. फक्त तू विश्वास ठेव. तुझा हा बदल तुला योग्य ठिकाणी घेऊन जाईल. तुझ्या आयुष्यात योग्य लोक येतील जे तुला जसे आहे तसे स्वीकारतील आणि त्या दिवशी तुला समजेल आज जे काही घडले ते सगळे तुझ्या चांगल्यासाठीच होते. तोपर्यंत स्वतःवर प्रेम कर, स्वतःचा आदर कर आणि स्वतःला कधीही एकटे कमी समजू नकोस. स्वतःवर विश्वास ठेव आणि भिवू नकोस. आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे. तू असेच धिटाने पुढे चालत राहा, तुझे कल्याणच होणार. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका, कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी. तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुखी, शांत, समाधानी आणि यशस्वी बनावे. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण व्हावी
हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.